विदर्भ बायकेन फिल्डिंग आहे ना. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला विदर्भ बायकिंगने. नाणेफेक जिंकल्यानंतर नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर विदर्भ बायकिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले रत्नागिरी फायटर्सला. आणि ते दोन फायटर्स द बेस्ट स्टायलिश प्लेयर हा अवॉर्ड देऊन त्याला सन्मानित केलं. ज्या फ्री लॉन्चिंग ट्रॉफीचं फ्री लॉन्चिंग करण्यात आलं होतं अतिशय नामांकित अशा हॉटेलमध्ये. आणि तिथे काय नजारा झकास असा ते अनावरण ट्रॉफीचं म्हणा किंवा टी शर्टचं अनावरण म्हणा या ते बऱ्याच जणांना सन्मानित केलं. त्याच्यामध्ये मलाही सन्मानित केल्याबद्दल मी हृदयातून संपूर्ण सीवेड प्रेमीच्या कमिटीचा आभार प्रकट करतोय. माझ्यासारख्या छोट्या असं समाजाला एक मान सन्मान मैदान सातत्याने 8व्या वर्षी या प्रीमियरमध्ये बोलून कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलण्याची संधी मला प्राप्त केल्याबद्दल सर्व संघमालक असतील, सर्व कोर कमिटी असेल आणि संपूर्ण जे सीवूडचे रहिवासी असे श्रोते असतील त्यांना मनापासून माझा सलाम आहे. का सातत्याने 8व्या पर्वामध्ये बोलून आम्हाला सन्मानित आपण करता त्याचे मनापासून तुमचा आभार. चौथी मॅच आहे. आदरणीय नवी शिल्पकार अनमान गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते थाटामाटामध्ये संपन्न झाला हा उद्घाटन सोहळा. त्यांच्या समेत प्रथम महापौर डॉक्टर संजीवजी नाईक साहेब उपस्थित होते. नाईक कुटुंबाच्या शुभ हस्ते आपण SSPL सीवूड प्रीमियर लीग 2024 पर्व 8चा शानदार वजनदार दमदार सुरुवात संपन्न झाला उद्घाटन. आणि खूप चांगलं असं मार्गदर्शन नाईक साहेबांनी केलं. उद्घाटन संपन्न झाल्यानंतर प्रेमाने जग जिंकता येतं, गरिबांवर मात्र तोच आस्था ठेवा, प्रेम ठेवा असं चांगला सल्ला चांगलं मार्गदर्शन करताना दिसले. जाऊया मॅचकडे आणि पाहूया खेळ. रत्नागिरी फायटर्स बॅटिंग पहिल्यांदा करताना आणि तीच फायटरची जोडी द व्हेरी स्टायलिश प्लेयर एक्स्ट्रा कवचा बेताज बादशाह आहे. पूल छान करतो ते दाखवलं होतं. रिधी सिद्धी चषक बालाजीला साथीला घेताना विनोद कोट्यानं ते मॅच लवकर फिनिश केली होती. 68 धावांचं आव्हान केवळ 3 ओव्हरमध्ये चुपून काढल्या होत्या आनंद बालाजी याने. याच विनोद कोट्याने ते 68 धावा वन सोल्युशन करावे 48 इझिली मॅच टू बीट द व्हेरी स्ट्रॉंग टीम बोंडकोडे इले बोंडकोडे नाव फेसिंग जय श्री माताजी. तर मॅन ऑफ द मॅच अजय 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 बेस्ट स्कोरर आहेत. आणि पाहिलं तर मच एलिमेंटचे एक उत्कृष्ट गोलंदाज त्यांच्या शुभ हस्ते अक्षय कॅप्टन सिनिंग. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय, द टीम कॅप्टन कर्नाटक रेनेगेट्स 2022 बॅक टू बॅक 4 टायटल. परंतु या पहा जो सीझन 8 आणि तिथेच कॅप्टन पुन्हा एकदा कर्नाटक रेनेगेट्ससाठी दमदार असे कॅप्टन घेता अक्षय मुसले ठरलाय मागच्या ओव्हरचा प्लेयर ऑफ द मॅच. त्यांना सन्मानित करताना मच इलेव्हनचे एक शानदार गोलंदाज अजय. अभिनंदन अक्षय. पहिला चेंडू डॉट त्याच्या दमदार सुरुवात करताना निखिल जोशी आणि त्याच्यासोबत स्वतः कॅप्टन विनोद कोटिया. गतवर्षीचे हे कट्टू आठवणे आहेत त्या सतावतात मनामध्ये खूप रुतून गेल्यात. कारण भयानकाला त्यांच्याच भावाने एकाच कुटुंबाच्या एका भावाने चढवल्याला हरला होता योगेशराव विनोदच्या वरती फायनलमध्ये. लास्ट मॅच लास्ट फायनल ओव्हर सोडून दिला चेंडू पिचिंगला लेग साईड डाऊन टू लेग साईड. खराब चेंडू. एक्स्ट्रा धाव मिळते, स्कोअरमध्ये पुढे जातोय. पहिल्यांदा बॅटिंग करणं आमंत्रण मिळाल्यानंतर रत्नागिरी फायटर्स बिनगडी बाद 2 धावा लागल्यात. बॉलिंग मार्क आली. क्लीन बोर्ड. व्हाट अ परफेक्टली बुंदा वाईट यार यू मिस आय डेफिनेटली हिट टू सम किमती विकेट. विनोद कोटिया
व्हेरी चिपली. विनोद कोटिया बॅक व्हेरी चिपली विदाउट. फक्त पहिला चेंडू अलीने केला तमाम हा काम. पहिल्या चेंडूवर जसा स्ट्राईक मला स्टाईलिश प्लेअर तंबूच्या आसऱ्याला. खराब शॉट सिलेक्शन. परफेक्टली बुंदा अली. न्यू बॅट्समॅन ऋतिक इन केलंय. ऋतिक पालेकर. महेश भाऊ आहे का रे? महेश भाऊ महेश पालेकर नाही. एक स्टायलिश प्लेयर विनोद कोट्याला पाठवलं पहिल्या चेंडूवर. दर्जेदार चेंडू. भारी खेळला सर. मजा आली. असं पाहिजे. राईट हँड राउंड द विकेट. सुपर बॉलिंग. एक्सलेंट डिलिव्हरी. 1 सेकंड अली. अक्षरशः खूप निर्माण काय पहिल्याच ओव्हरमध्ये अलीने. लाजबाब. प्रचंड वेगाने पहिला जो क्लीन बोल्ड केल्यानंतर परफेक्टली यॉर्क. कोणताही बॅट्समन असताना कदाचित मात्र एखादा बॅट्समॅनने तो चेंडू मात्र खेळताना पाहायला मिळाला असता. अदरवाईज बऱ्याचशा बॅट्समॅन जी गत झाली विनोद कोट्याची ती गत मात्र इतरांची झाली असती. ओ माय गॉड. पाठी मागून कसा चेंडू कसा एस्टर्नवर नेऊन गेला पहा. चमत्कारी बॉल. व्हेरी सरप्राईज डिलिव्हरी बाय अली. ओ माय गॉड. सुपरबली बॉलिंग यार. अक्षरशः मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये खांदे झुकवले मी म्हणेन रत्नागिरी फायटरचे. विदर्भ वायकिंगचा हा किंग अली. लाजबाब बॉलिंग. डॉटने सुरुवात. सिंगल स्ट्राईक जसं मिळवलं तसंच विनोद कोट्याचे त्रिफलाचित होताना विकेट मिळवली कॅप्टनची एका कॅप्टनने. नंतर डॉट आणि पुन्हा एकदा विकेट. अवघी 5 चेंडूमध्ये कमाल करताना जी कमाल केली होती दुसऱ्या मॅच मध्ये सिद्धेशने. सेम स्टाईल ऑफ द सिद्धेश ओव्हर पाहायला मिळतं अलीचं. लाजबाब बॉलिंग आहे. जेवढं कौतुक करावं शब्द अपुरे पडताना अलीच्या या विमर्श करताना विश्लेषण करताना. दॅट इज अ लवली व्हॅरिएशन बाय अली. व्हेरी फर्स्ट बॉलिंग इन द मॅन्डेटरी पॉवर प्ले फ्रॉम विदर्भ बायकिंगचा हा किंग. 5 चेंडू केवळ 1 धाव 2 झटके. ऋतिक आला. ऋतिक गेला. ऑल द बेस्ट अक्षय. आफ्टर द प्लेयर ऑफ द मॅच द ग्रेट इनिंग प्रिव्हियस मॅच रत्नागिरी रेनेगेट्स हा ग्रेट बॅट्समॅन. चौथी मॅच आपल्या भेटीला रत्नागिरी फायटर्स जो अक्षरशः मात्र एकदम खराब स्थितीमध्ये आणि त्याचे केवळ अवस्तर केले अक्षरशः अली. हे क्रेडिट गोज टू द अली. व्हॉट अ लवली सुपर्ब लाईन अँड लेंथ. क्लेवर बॉलिंग. राईट आर्म डाऊन द विकेट. टाका सावा झाला पण थेट गेल्या शॉट सिनी मीडियाच्या ठिकाणी 10 मात्र. हो कडक. लाजबाब ओव्हरची झाली समाप्ती. पहिलं ओव्हर काय राहिल्यात अवघ्या फक्त 2 धावा. 2 धावा 2 विकेट. लेबा कॉंग्रॅच्युलेशन अली. सुपर बॉलिंग यार. सुपर बॉलिंग. एक्सलेंट पेस ऑफ बॉलिंग बाय अली फ्रॉम विदर्भ बायकिंग. या कामगिरीबद्दल सतीजीकडून निश्चित मात्र या अली या किंग अलीसाठी मात्र बेहद खुश असणार. एजाज सोलकर दुसऱ्या बाजूला थोडासा चिंतेत कारण परंतु एजाज सोलकरचा ओव्हरऑल विचार केला आतापर्यंत 7 पर्व आम्ही पाहिल्यात. इमिजिएटली टेकन बॅटिंग पॉवर प्ले. सेकंड बॅटिंग पॉवर प्ले इज टेकन इमिजिएटली. फक्त यापूर्वीची जी तिसरी मॅच होती त्या वेळेला आपण 4थं ओव्हर पाहिलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. थोडासा वेळ घेतला पण 4 मॅचेसमध्ये लगेच बॅटरने घेतलाय बॅटिंग पॉवर प्ले दुसऱ्याच ओव्हरमध्ये. पहिल्या पॉवर प्लेची ओव्हर जशी समाप्त दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्ले दिसला. बॅटिंग करणारा हा टीम बॅटिंग पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी टाकण्यासाठी रामचंद्र. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुट वर जाताना व्हॉट अ लवली स्ट्रोक. दमदार फटका. व्हॉट अ लवली प्लेन. पंच ऑफ द डिस्क स्क्वेअर ऑफ द पॉइंट. The same style away from the body is Virendra Sehwag style is uppercut. Great shot यार. मजबूत टाइमिंग very well. हल्का सा रूम horizontal bat. धमाका ब्लास्ट. निखिल जोशी स्तब्ध होता. सिंगल केलं त्याच्या समोर 2 विकेट. तो मला शांत होता परंतु अशांत करताना पहिल्या चेंडूवर गोलंदाज रामचंद्र. सुरुवात चांगली. दमदार स्वागत केलं रामचंद्रचा पहिल्या चेंडूवर निखिल जोशी. तो 7 वर षटकाराने. लाजबाब फटका.
बट गुड फिल्डिंग होतं सिलिमे डाऊन. धाव मात्र मिळणार नाही. चांगले क्रिकेट. DAV नामांकित अशी शाळा आणि त्या शाळेचा क्रीडांगणामध्ये खेळली जाते ही दमदार पर्व 8 SSPL सीवूड प्रीमियर लीग 2024 पर्व 8 शेवटची रजनी मधला हा शेवटचा मॅच. लाजवाब catches win the matches. What a lovely super duper catch of the shot extra cover विजय. Player is stand on the अंकुश. स्पेक्टॅक्युलर कॅच. आजच्या दिवसाचा सर्वात एक अचंबित करणारा झेल. पकडो कॅच जितो मॅच. अंकुशने अंकुश ठेवताना मात्र झेल काय मस्त पकडला. छान पकडताना खेळी मात्र जो फलंदाज हवी होत होता ज्याने षटकाराने स्वागत केलं होतं रामचंद्रचं. अखेरकार रामचंद्राच्या हाती ती बेस किमती विकेट. निखिल जोशी बॅक. तिसऱ्या गड्याच्या रूपामध्ये परतला. तिसरा हद्रा विदर्भा वायकिंग्स ने मिळून दिला तिसरा विकेट. पडली रत्नागिरी फायटर्सचा तिसरी विकेट. फाईट करताना मात्र दिसत होता पण ती फाईट अधुरी. पंच करताना तो पंच मात्र लिहिल्या त्याला पलटवार केला अंकुशने. शॉट एक्स्ट्रा कवा. सुपर कॅच. खराब स्थिती. 3 फलंदाज केवळ फक्त 8. नाजूक अवस्था पण क्रिकेट आहे मित्रांनो. काही होऊ शकत. या वेळेला पलटवार करण्याची संधी बॅट्समॅनला मिळते. यावेळेला अंकुश ठेवला. सटीक लाईन लेंथ. पहिलं ओव्हर अलीने टाकला आणि त्याने पाया मजबूत रचून दिला. मजबूत पाया बांधला आणि तिथेच मात्र दुसरा गोलंदाज रामचंद्रन जरी षटकाराने खेचू दिला पण त्याच्यानंतर डॉट आणि विकेट. गुड कमबॅक बाय रामचंद्र. चांगला सरळ हाताने दिशा दिली. कावो कॉर्नरच्या ठिकाणी क्षेत्रक्षण येतो. लॉंगाच्या ठिकाणी तो फील्ड करेल. फेकेल गोलंदाज जातात तेव्हा मात्र सहजगत्या सिंगल काढली. डावखुरा फलंदाज अर्थातच आलेला विजय. विजय नाही गिरीश. चौथ्या आणि पाचव्या विजय घनवट आणि गिरीश. गिरीश आहे रे. गिरीश नॉट गिरीश. गिरीश नॉट गिरीश. गिरीश फर्नांडिस. चौथ्याकडे जोरदार अपील आवडली. आपलं फिंगर गॉन ऑन अनदर विकेट टू विदर्भ वायकिंग. काय चाललंय मैदानामध्ये अतिशय दयनीय अवस्था. तू चल मैं आया. ज्याप्रमाणे झाडाचे पत्ते एकावन्न कोसळतात राहिलीने तसे लाईनीने विकेट मात्र जायला सुरुवात केली. त्याचं खरं कारण आहे सटीक लाईन. 2 झटके पहिल्याच ओव्हरमध्ये अलीने दिले. दुसरे झटके रामचंद्रने दिले. या दुसऱ्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पॉवर काढली. पॉवर दाखवून दिली. खास करून विदर्भाच्या किंग्सने वायकिंग्स कडून खेळताना तेजीमध्ये आहे. एक तगड्या स्थितीमध्ये मी म्हणेन. सुरुवात खराब रत्नागिरी फायटर्स कारण विनोद कोट्यासारखा एक स्टायलिश बॅट्समॅन पहिल्या चेंडूवर सोनेरी भोपला विडा स्कोर परतला आणि तिथेच मध्ये तू चल मया. त्याच्यानंतर ओळीने 4 फलंदाज मग तंबू जसरा. धावसंख्या आहे फक्त स्कोर मोडते. रत्नागिरी फायटर 4 गडी बाद 9. सुरेख बॉलिंग. सटीक लाईन लेन. बुद्धिमत्तेचा वापर. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये टाकलेले पिचिंग करताना ते चेंडू बुचकले टाकलं रत्नागिरी फायटर्सच्या बॅट्समॅनला. बॅकफूट वर जाताना कडक स्ट्रोक. या फटक्यामध्ये ताकद आहे. या फटक्यामध्ये खूबसूरती आहे. आल्या पहिल्याच फोनवर खातं कोल्ड दमदार मंदार. क्रमांक 6 वरती अडताना काय स्टायलिश फटका. बॅकफूट वर गेला आणि शॉट ऑन जॅक इज सुपर्ब अँड हँडसम. 6 धावसंख्या वळवली. ती जात खूप कमी होते. पोचते 15 वर 4. शांत क्रिकेट. उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा मी पुन्हा एकदा SSPL सीवूड प्रीमियर लीग 2024 पर्व 8 मध्ये सरसे असं स्वागत करतो आणि tenniscricket.in च्या माध्यमाने जोडले प्रेक्षक त्या प्रेक्षकांचं आमच्या हृदयातून आम्ही स्वागत करतोय. या स्पर्धेचे सर्वे सहभाग शिल्पकार कार्यसम्राट नगरसेवक 15 झाल्यात. 4 गडी बाद 15. आदरणीय विशाजी डोळस यांच्या वतीने तुम्हा सर्वांचं सचे स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ 15 वर 4. अली ज्याने काय ओळ टाकले यार. नजर लागण्यासारखे ओळत आलेच. टीम कॅप्टन वन्स अगेन इज टीम थर्ड आणि ही इंडिव्हिज्युअली सेकंड बॉलिंग मार आणि समोर आहे डावखुरा फलंदाज विजय. 5व्या क्रमांक दाखवून द्यायला लागेल.
डावकर पर्यंत घातक असतात जोरदार अनदर विकेट. ओ माय गॉड, स्विंगची करामत चालेल एवढं डेफिनेटली. टप्पा पडल्याने स्विंग आली. वा बाय वा, म्हण जिंकले आलीने. कॅप्टन लिडिंग फ्रंट मध्ये अक्षरशः मात्र दरारा निर्माण केल्या, खूप निर्माण केले म्हणा अनिलने. टीम कॅप्टन ऑफ द विदर्भा वायकिंगचा हा किंग कॅप्टन. आणखी पहिल्या चेंडूवर सफलता. जवळजवळ अर्धा संघ तंबूत. 15/5 दयनीय अवस्था. व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन. व्हेरी फर्स्ट मॅच डे नाईट टुडे. नवीन बॅटर आता येतो विश्वाला जिंकणारा विश्वजित मयेकर. मैदानाच्या आत 5वा क्रमांक डाकुर फलंदाज टिपला. टप्पा बना चेंडून घेतलेलं वलन. बट अ लवली स्विंग बाय आले. पहिला मॅन्डेटरी पावर अवघ्या 2 धावा 2 झटके दिले. तिथून मात्र डोके वय करण्याची जागा मात्र दिली ना रामचंद्र दुसऱ्या ओव्हरमध्ये. फक्त अवघ्या 7 धावा खर्च केल्या. 13 कारण 2 षटकार आले, माफ करा. खर्चिक होतं पण 2 झटके दिले. ही तिसरी विकेट मात्र नामावर लावताना आली. सफलतम गोलंदाज, सफलतम कॅप्टन, नवीन फलंदाज आतमध्ये आला विश्वजित मयेकर. बॅटवर आला परत थेट शॉट मिड विकेट विजन एरिया. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव मात्र मिळत नाही. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. तिसरा वोट प्रगती पथावर टाकताना स्वतः कॅप्टन ऑफ द विदर्भ वायकिंगचा किंग कॅप्टन अली. राईट अँड राऊंड द विकेट. क्लीन बॉल. विकेट के मागे होतं. वॉट अ लवली सेलिब्रेशन आले. विमानाचे जे विंग्स जसे मात्र टेकअप करताना पाहतो विमानाचे तसे 2 हात. वॉट अ लवली सेलिब्रेशन. अलीच्या नावी 4थी सफलता. टीमसाठी सावी. स्वतःच्या कॅप्टनच्या हाती लागली 4थी विकेट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. लाजवाब बॉलिंग परफॉर्मन्स. खराब स्थिती रत्नागिरी फायटर्स फाईट करताना ढेपाळला गेला. 6वी विकेट. स्कोर आहे फक्त आणि फक्त 15/6. अरे वा, आनंद बालाजी या परम मित्राकडून नवीन आला जो अनुभवी खेळाडू आहे दीपक शिंदे. 70-72 चे सर्वा स्पोर्ट्स 70-70 आणि एका मित्राने दिले आहे लगातार 3 दीपक शिंदेने टोळे जंग षटकार मारा किंवा षटकार पण लगातार मारणे आवश्यक आहे. त्यासाठी आनंद बालाजी, सर्वांना आनंद देणारा बालाजी घेऊन येते तुम्हाला रोख रुपये 5,000. किती मोठा प्राइज, किती मोठी रक्कम आहे, किती मोठे पारितोषिक लावलं जाते एका मित्राकडून दुसऱ्या मित्रासाठी. प्री लॉन्चिंग ट्रॉफी आणि तिथेच एका टेबलमध्ये खूप चर्चा रंगत होती बालाजी आणि दीपक शिंदेच्या दरम्यान. ती चर्चा तिथे रंगली होती. परंतु इथे मैदानाच्या बाहेर एका मित्राला सलग 3 षटकारासाठी रोख रुपये दिले जातील. बालाजी आनंदकडून या दीपक शिंदे बॅट्समॅनला रोख 5,000. विजय जावळेकडून आणखी 500 रुपये. जर 3 षटकार मारले 5,500. बॅकफुटवर जाताना हलकासा रूम घेतला होता पण सरळ गेला. विकेट के धाम मात्र मिळत नाही. वॉट अ क्लेवर बॉलर. इम्प्रेस केलाय. प्रभाव सोडला. सर्वांच्या मनात भरला आली. मेडन ओव्हरच्या दिशेने पहिल्यावर केवळ 2 झटके. यामध्ये एकही आतापर्यंत धाव न दिली 5 मध्ये. वॉट अ बॉलिंग यार. हा चेंडू डॉट मेडन विकेट. ओ माय गॉड. पहिला टायर टोपट मध्ये स्वागत करा अलीचं. यावर एकही धाव दिले मेडन ओव्हर. निर्धाव 2 विकेट. कडक यार. कॉंग्रॅच्युलेशन आली. टीम कॅप्टन ऑफ द वायकिंगचा हा किंग. 2 ओव्हर केवळ 2 धावा 4 विकेट. व्हॉट अ सुपर डबल अननेस बॉलिंग फिगर. विदर्भ वायकिंग कडून किंग अलीने 2 ओव्हर टाकली. 1 मेडन, केवळ 2 धावा आणि 4 विकेट. कमालीची बॉलिंग. सुपर बॉलिंग. फिल सिमन्स इज वेस्ट इंडिज 1992 असे फिगर आम्ही पाहिले. फिल सिमन्स वर्ल्ड कप अगेन्स्ट द पाकिस्तान त्याने टाकले होते 10 ओव्हर. 10 ओव्हर मध्ये 8 मेडन, अवघ्या 4 आणि 3 फक्त धावा. जशा तशीच सेम कामगिरी इथे अलीची. फिल सिमन्स वेस्ट इंडिजचा होता आणि इथे वायकिंगचा किंग ज्याने 2 ओव्हर 1 मेडन 2 धावा आणि फक्त 2 धावात 4 विकेट. 3 ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हर मध्ये अवघ्या फक्त 15 वर 6 गडी
सहा गडी बाद. 6 पैकी 4 अलीच्या नावावर. बॉलिंग मार्क पर आता आलाय योगेश. योगेश फड. आमचे जीभ फड ना. योगेश फड अडकले जर बरं पानबिन खाला. राईट सुपर बॉलिंग. काय आज रत्नागिरीचं फायटर्सला फाईट करण्याची संधीच मात्र दिलेली नाही. पहिल्यावर आलेने टाकलं ते मॅन्डेट मला अवघ्या 2 धाव 2 झटके देत. त्यानंतर रामचंद्र घेऊन आला मॅन्डेट दुसरं ओव्हर 13 धावा एकमेव हे खर्चिकवर आणि आलेने टाकला आपलं वैयक्तिक 2 दुसरं टीम कोण तिसरं आणि त्यामध्ये मेडन विकेट 2 निर्धाव 2 विकेट. बॉलिंग मार्कवर आलं योगेश फड डाऊन तो लेग साइड. हो हो खराब स्थिती एकदम दयनीय अवस्था. SSPL आतापर्यंत गत वर्षी 31 धावा मी पाहिल्यात मापक आव्हान पण त्याच्या पुढे जाईल का तेव्हा 5 ओव्हरचा आता 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत परंतु ते अपयश पुसून काढायचं तर 32 पेक्षा धावा जास्त काढायला लागतील कारण 31 गत वर्षी होतं स्मॉल स्कोर परंतु इथे फक्त आणि फक्त लागल्यात 15. 6 गडी बाद. फुलेंचा चेंडू ड्राईव्ह बॉलर बॅक टू ड्राईव्ह अतिशय देखणा जेल. आणखीन एक विकेट. कॉट महेश आणि महेश फारकर द बेस्ट फिल्डर. लॉंग ऑन. काय गोलंदाजी राहिली यार. एकी गोलंदाजाने मात्र हात खोळे करण्याची एकी संधी दिलेली नाही रत्नागिरीला फायटर्सला. 4 मुंड्या मात्र चित करताना 7 फलंदाज परतले. 15/7 खराब स्थिती. 15/7 आता दीपकच्या जोडीला अभिमन्यू खऱ्या अर्थाने फसलेला महाभारतामध्ये गोंधळामध्ये होता फसला तर चक्रमध्ये. इथे चक्रामध्ये फसवलं गेलेलं आहे रत्नागिरी फायटर्सला परंतु तिथे अभिमन्यू चक्रामध्ये फसलेला होता. या चक्रामध्ये इथे टीम फसले रत्नागिरी फायटरला. तो अभिमन्यू काढेल काय ते जाऊया आणि पाहूया खेळ अभिमन्यूचा. प्रत्येक तिसऱ्या चेंडूला विकेट. लवली यार आकाश काय स्कोरिंग आहे. त्यांनी सांगितलं प्रत्येक 4 तिसऱ्या चेंडूला प्रत्येक गोलंदाज विकेट काढले. कौतुक आहे अनुज आणि आकाश. लवली स्कोरिंग यार. क्लेबर बॉलिंग यार. आतापर्यंत जी करामत आलेने केली ना तेच योगेश करताना. योगेश फड पहिला डॉट दुसरा डॉट विकेट डॉट 4 चेंडू एकही धाव नाही. 15/7 अशी दयनीय अवस्थेमध्ये रत्नागिरी फायटर्स. खराब स्थिती. कम्या पावलाने राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढेंचा चेंडू ड्राईव्ह केला. बॉलर बॅक टू ड्राईव्ह लॉंग ऑफच्या ठिकाणी प्रोडक्शन सिंगल मात्र मिळाला. 15 गुंतलेला जो टीम होता गुंता खर्च सोडवला. सिंगल घेतला बॅट्समॅन अभिमन्यू. चक्रमध्ये फसलेलं होतं महाभारत ते अभिमन्यू परंतु हा अभिमन्यू जो चक्रात फसलेला आहे रत्नागिरी फायटर त्याला सोडवण्याचं काम करेल काय. ओव्हर क्रमांक चाललेला आहे चौथं ओव्हर आणि धावा लागल्यात फक्त आणि फक्त 16. 7 गडी बाद 16 धावा. खराब प्रदर्शन. पॉइंट आहे डीप स्क्वेअर कव्हर पॉइंट. डावकुरा पणत कव्हर पॉइंट बाजूला शॉट एक्स्ट्रा कबल लॉंग ऑन लॉंग ऑफ. काऊ कॉर्नर आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग हलका समाज थोडासा फाईन करतात सिलिमी डाऊन इनसाइड द सर्कल. 30 यार्ड मध्ये वर्तुळांकडे थोडासा फिल्डरला मात्र फाईन करताना आणखी सिंगल छोटी सिंगल इथे डायरेक्टली हिट होईल का फलंदाज परंतु सेफ चिक्की रिस्की सिंगल टेकन. ओव्हरची झाली 4थी समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीने फक्त आणि फक्त 17/7 17/7 अशी खराब स्थिती. मॅच क्रमांक 4 दिवस रात्र पहिला आपल्या भेटीला 8व्या पर्वात घेऊन येतोय SSPL सीवूड प्रीमियर लीग 2024 सातारा आणि तिथे चित्त थरा कशी गोलंदाजी अलीने जे कॅप्टनने गोलंदाजी त्याला मात्र तोडण्याच. 2 ओव्हर टाकताना 1 मिनिट फक्त अवघ्या 2 धावां 4 विकेट. व्हॉट अ क्लेवर बॉलिंग व्हॉट अ फेस ऑफ बॉलिंग. आणि उदाहरण 1992चं तर फिल सिमानची गोलंदाजी आपण पाहिली होती पाकिस्तानच्या अगेन्स्ट. त्याने 10 ओव्हर 8 मेडन 4 धावां 3 विकेट. सेम स्टाईल ऑफ द इथे बॉलिंग करताना आली. अभिजित कांबळे बॅकफुटवर जाताना स्वेल लेगने दिशा दिली. गोशांक क्षेत्रात अवघी सिंगल मिळते. 5व्या ओव्हरला झाली सुरुवात. 5व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूला बॅकफुटवर जाताना हुक केलं. गोशांकेचं सिंगल मिळते. स्कोर 1 ने पुढे जाताना 18 वरती रत्नागिरी फायटर्स. 7 गडी बाद 18. लाजवाब बॉलिंग. टप्पा पाहिला ऑफसाइड ऑप्शन. दीपक शिंदे नो बॉल.
चला बऱ्याच वेळेने नो बॉल आला त्या नितांत आवश्यकता मोस्ट निडेड टू द टीम क्रिएटची संधी लगातार 3 षटकासाठी पारितोषिक रोख रुपये 5,000 आनंद बालाजी यांच्याकडून दिलं जाईल. दीपक शिंदे 70 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा मोठी दुकान आपण पाहिलं चेंबूरला एक लाजवाब दुकान आहे. त्या दुकानामध्ये प्रत्येक जी सामुग्री लागते सामान लागतं क्रिकेटसाठी ते दीपक शिंदेच्या त्या चेंबूरमध्ये दुकानामध्ये पाहायला मिळेल. 70 स्पोर्ट्स आणि त्याचे संघ त्याचे मालक आहेत त्यावेळेस स्ट्राईकवरती दीपक शिंदे. राईट आर्म राऊंड द विकेट ऑफसाईड ऑप्शनला पिचिंग झालं चेंडू डाऊन द ऑफसाईड. दिशा पाहत आहेत अखेरकार स्लो होईल पण सावकाश गती म्हणून एक सटीक निर्णय दिलाय अंपायरने. एक अतिरिक्त धाव मिळते 5 वर किती पाहता बॉलिंग मार्क आला अभिजित कांबळे. राईट हँड राऊंड द विकेट. ओ ग्रेट अपवर्ड प्रयत्न चांगला परंतु प्रयत्नाला जरी यश नाही पण काबिलियत होती. कसोशीने प्रयत्न केला क्षेत्राची झेप मारली होती. अखेरकार चेंडू बीट करताना लाजबाब झेप सुरेख प्रयत्न परंतु सिंगल वाचू शकला नाही. अवघड झेल होतं सिंगल मिळते. धावसंख्या 22 वर. गतवर्षी 31 स्मॉल स्कोर आम्ही पाहिलाय सीझन 7 मध्ये. बॅकफुट वर आणून दिशा दिली कावकाच्या ठिकाणी. इथे चांगले क्षेत्ररक्षण दर्जात जेवढी गोलंदाजी दर्जात राहिले तेवढ्याच थोडीच तोड क्षेत्ररक्षण राहिले म्हणून तर विदर्भ वायकिंग ना किंग होताना या मॅच मध्ये मात्र सिकंजा खसला मी म्हणेन. मजबूत कडी मजबूत पकड बनवली या मॅच मध्ये. शेवटचं मॅच चौथी मॅच रत्नागिरी फायटर्स बॅटिंग करताना एकदम दयनीय अवस्था. 7 गडी बाद स्कोर आहे फक्त 23. ऑफसाइड ऑप्शन बीट झालाय वाईट करून जाताना वाईट +1 2 धावा पुढे सरकतं 25 स्कोर पोहोचलाय 25-7. 25-7 डाऊन द बॉल. ओह माय गॉड मदतनीस आला अखेरकार एक क्षेत्ररक्षक जे सुटलाय 2 धाव मिळाला 2 ने बढोतरी मिळाली. रत्नागिरी फायटर्स ते 2 ने पुढे जाणार 27 वर. 27-7 गडी बाद आमंत्रित केला आणिचा तो भेदक मारा. ते भेदकतेने मात्र अक्षरशः वाट लावून गेला अली कॅप्टन विरोधामध्ये रत्नागिरी फायटर्स. ऑफसाइड मिडल लेग स्टंप फ्लिक ऑफ द रे शॉट मिड विकेट विजन एरिया गुड फिलिंग इज देयर. फक्त सिंगल मिळाली. आता 1 ने पुढे जातोय रत्नागिरी फायटर्स. थेंबे थेंबे तळे साचे असे म्हटले जाते. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हटलं तर काही होण्यापेक्षा एक एकदा महत्वाची एक क्षणी जाते स्कोर मध्ये. धावा लागले 7 गडी बाद 28. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रत्नागिरी फायटर्स 28 वर 7 गडी बाद. टेल एंडला 9व्या विकेट साठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. दीपक शिंदे आणि अभिमन्यू. इथे अभिमन्यू तो चक्र फेडण्यामध्ये सफल का होईल का हे 6 चेंडू मात्र सांगून जातील पण चांगली बॅटिंग मिळवणे कारण आतापर्यंत खेळ पाहिला 3 सिंग 4 सिंगल 2 धावांच्या साहाय्याने दीपक शिंदे खेळते वैयक्तिक 6 वर आणि त्याला साथ देताना अभिमन्यू 4 चेंडू सांभाळून देताना 2 वर. 5 वरची समाप्ती 28 वर 7 गडी बाद. आदित्य उर्फ बुमराह बुमराह काय स्पेल काल. बुमराहने 4 ओव्हर त्यामध्ये 13 डॉट 21 धावा आणि पंच मारला काल. आरसीबीच्या विरुद्ध ती भेदकता अलीची पाहिली. 2 ओव्हर 1 मेडन केवळ 2 धावा 4 विकेट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय अली. विदर्भ वायकिंग द किंग कॅप्टन टीम लीडर. शेवटचा 6 बॉल जाऊया पाहूया आदित्य काय करेल. 6 चेंडू राईट आर्म पहिला चेंडू लेफ्ट हँड डावखुरा फलंदाज दीपक शिंदे दिशा दिली मिड विकेटच्या ठिकाणी येईल क्षेत्ररक्षण फील करेल सिंगल अर्जित करतो दीपक. शेवटचा ओव्हर पहिला चेंडू सिंगलने सुरुवात केली. धावसंख्या 29 पोहोचली जाते. 7 गडी बाद रत्नागिरी फायटर्स. शांत क्रिकेट आणि त्या शांत क्रिकेट लाजवाब क्रिकेट आपल्या भेटीला पर्व 8 मध्ये SSPL सीवूड प्रीमियर लीग प्रत्येक
का जे मान सन्मान वाढवणारी स्पर्धा, सिवोडची मान सन्मानित वाढवणारी स्पर्धा, प्रत्येक घराची असलेली मान सन्मानाची स्पर्धा. किती झालं? 29 झाले. 29. काय झालं ऑब्जेक्शन? चला ऑब्जेक्ट केलेला आहे. संशय वर्तीव लागेल आहे तिथे आणि तिथेच मैदानातला जो अंपायर आहे तो ऑन स्क्रीन पाहिलं जाईल स्क्रीनवरती. नेमकं मात्र गोलंदाज कोणत्या कोपऱ्यातून टाकतो गोलंदाज दुसऱ्यांदा घडते आजच्या पहिल्या दिवस रात्रीचा खेळ सीझन 8. कोणत्या अँगलने गोलंदाजी टाकतोय tenniscricket.in आणि ते स्क्रीनमध्ये पाहताना जे अँगलने दाखवलं ते अँगल मध्ये पाहिलं जातं स्क्रीनवरती. ऑनफिल्ड अंपायर प्रमोदजी कांबळे जे ते थर्ड अंपायरच्या रूपाने जी भूमिका पाहत आहेत. बरोबर आहे ना? क्लीन चिट आहे ना? येस क्लीन चिट आहे. बॉलर इज अ फेअर डिलिव्हरी. आतापर्यंत जे गोलंदाज टाकले ते पाहिलं ऑब्झर्वेशन केलं ऑनफिल्ड अंपायरने स्क्रीनवरती. बट इज अ परफेक्टली बॉलिंग. जी साजेशी असते जे नियमांना धरून गोलंदाजी त्या अँगलने गोलंदाजी टाकतो गोलंदाज ते अँगल मात्र क्लीन चिट देताना परफेक्ट गोलंदाजी बॉल बाय. आदित्य हा बॉलर बुमराह नावाने सुप्रसिद्ध. शेवटचा प्रगतीपथ शेवटची मॅच आपल्या भेटीला SSPL 2024 पर्व 8. प्रत्येक सिवोड वाशांचे मान सन्मान वाढवण्याची स्पर्धा पर्व 8 मध्ये घेऊन येते DAV हे नावाजलेली स्पर्धामध्ये क्रीडांगण जरी छोटं असलं पण प्रत्येकाला हवं असं वाटतं की मैदानावर एकदा तरी खेळून पाहावं. किती बॉल आहेत अजून? 5 चेंडूचा खेळ बाकी. पहिली सिंगल आली. डावकराव फलंदाज दीपक शिंदे ते सिंगल काढले. आता स्ट्राईक मध्ये अभिमन्यूकडे आहे. आदित्य कमजिंग पाहतो विदर्भ बायकिंग. सुरेख चेंडू ला जबाब चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला. अभि फ्रॉम द बॉडी. अभिमन्यूकडे मात्र याच्यासाठी या चेंडू खेळण्यासाठी उत्तर नव्हतं. बीट वरून गेला विकेटच्या पाठीमध्ये. क्लेवर बॉलिंग बाय आदित्य. बुमराह. पॉइंट कबा लॉंग ऑफ कॉक डीप स्क्वेअर लेग इनसाइड द सर्कल ऑन साइड शॉट स्क्वेअर लेग तैनात केले. शॉट मिड विकेट आहे. सुपर बॉलिंग गतीमध्ये परत सावकाश गतीने टाकला. लास्ट चेंज ऑफ द बेस्ट स्लो वन डिलिव्हरी. पहिली सिंगल बॅक टू बॅक 2 डॉट. 3 चेंडूचा खेळ बाकी. स्कोर आहे फक्त रत्नागिरी फायटर्स 7 गडी बाद 29. गेल्या वर्षी 31 धावा ऑल स्कोर लो स्कोर राहिला परंतु तो जर पुसून काढायचा तर 3 धावा 3 चेंडू मध्ये येण्याचा आहे. इथे हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल परंतु क्षेत्ररक्षण होतं खूप लांब. सिंगल मात्र 30 वर घेऊन जातात रत्नागिरी फायटर्स टीमला. 30-7 गडी बाद. आता 2 चेंडूचा खेळ बाकी. सात गडी बाद 30. आदित्य सुपर बॉलिंग. टप्पा बॉलिंग चेंडून घेतलेलं वळण डाऊन द ऑफ साइड खराब. 2 धाव मात्र आता गत वर्षी स्मॉल लो स्कोर होता तो मात्र ओळणलाय कारण धावा लागल्या तर इथे 32. अजून 2 चेंडू काही ना 2 बॉल टू गो. 32 वर 7. थेंबे तळेसाचे अखेरकार 32 धावा लागल्यात. अतिशय चांगला चेंडू टप्पा बनला. एकाने मुसळी घेते. टर्न अँड द बाउन्स हलक्या त्याने स्क्वेअर लेगला मध्ये दिशा द्यायची दीपक सिंधीला. चेंडू घुटमाला राहिला. चेंडू डॉट. आखरी गेंद इनिंगचा शेवटचा बॉल.
बुम बुम बुमरा नावाने प्रसिद्ध आतिथ्य समोर आहे. 70-70 चे सर्वे सर्वा स्पोर्टचे दीपकजी शिंदे फेसिंग द लास्ट 11 इन द फर्स्ट इनिंग. राईट अँड राऊंड द विकेट, डाऊन द बॉल, मध्ये चेंडू. ओहो, अखेरकार तो षटकार, त्या षटकार लगातार 3 षटकासाठी लावले होते बालाजी कडून 5,000, परंतु शेवटचा चेंडू गोड करताना दीपक शिंदे भिरकावून दिला मिड विकेट आणि काउंकाच्या दरम्यान. थ्रू द मिड विकेट आणि काउंका 6 रन विथ एन स्ट्रोक. 6 ने धावसंख्या वाढवताना दीपक शिंदे फायटरचा हा फायटर अखेर टेल एंड 8व्या क्रमांकावर फलंदाजाने हा षटकार मारला. 6 धावा वाढवल्या रत्नागिरी फायटर, ते पोहोचत आहे 38 बनल्या. 7 गडी बाद 38. गुड पार्टनरशिप इन द 9 विकेट. 90 विकेट साठी दीपक शिंदे आणि अभिमन्यू चांगली भागीदार रचली आणि जिथे 20 जेमतेम बनणार होत्या तो स्कोर अखेरकार या दीपक शिंदे आणि अभिमन्यू पोहोचवला. 9व्या विकेटचे भागीदारी करताना नाबाद 38 वर 39 धावांचा माफक आव्हान. काही होऊ शकतं आता फाईट करण्यासाठी. मात्र जी फाईट केली ना वायकिंगचा किंग कॅप्टन अलीने, तशी गोलंदाजी टाकली तर मॅचला चुरस. ती छाप सोडणारी, ती प्रभाव टाकणारी 2 ओव्हर 1 मेडन आजच्या दिवसात सर्वात इम्प्रेसिव्ह बॉलिंग बाय अली. 2 ओव्हर 1 मेडन, केवळ 2 धावा 4 विकेट. किंग कॅप्टनने वायकिंग साठी टाकले अतिशय जबरदस्त स्पेल. नहीं ये करेंगे ना तो सब लोग अपन मारेंगे 100 200 लागले ते लागले अपन ना ओपन हैंड रहेगा अच्छा ना. दर्शकासाठी सुवर्ण संधी आहे आणि आमच्या महिला भगिनीसाठी सुवर्ण संधी आहे. ज्या महिला बहिणी आमच्या ताई जेल घेते त्याला रोख रुपये 500 दिला जाईल. जो फटका षटकाराच्या बाहेर मारलेला बॅट्समनने तो कोणताही आमचा दर्शक किंवा महिला भगिनीने घेतला तर महिलांसाठी 500 रुपये आणि आमच्या भावांसाठी प्रेक्षक भावांसाठी रोख रुपये 100. त्या दरम्यान सीवूड प्रीमियर ग्लाससाठी 20 रुपयाचं एक कुपन. ते कुपन शेवटच्या दिवस रात्र मेगा फायनल सुपर संडे पर्यंत ही कुपन्स येतील आणि जो या कुपन्स 20 एक फाडेल त्यासाठी ओप्पो या नावाजल्या कंपनीचा एक स्टायलिश फोन लके विनरला मत देण्यात येईल. जेव्हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होत असेल तेव्हाच मग या लक्की सुदैवी विजेत्याचं आम्ही नाव घोषित करू. पण त्यासाठी 20 रुपयाचे कुपन आपल्यासाठी घेणं अनिवार्य असणार आहे. ते 20 वर तिकीट फाडा आणि मिळलं ओप्पो या कंपनीचा एक स्टायलिश चांगला आकर्षित असा फोन. धावसंख्या डेफिनेटली फाईट जी उमेद नव्हती ना उमेद केलं होतं बॅट्समॅनने. अखेरकार 9 विकेट्स 90 विकेटसाठी अतिशय चांगली भागीदारी जुळली अभिमन्यू आणि दीपक शिंदेच्या जोडीने. ती कमाल केली. जेमतेम 20 22 25 वर पोहोचू शकला असता रत्नागिरी फायटर. त्याला फाईट करण्याचा स्कोर दिला अखेरकार 38-39 धावांचा टार्गेट. चला चेंडू पूर्वा असं ऑनफिल्ड अंपाने मात्र खून केली. इम्पॅक्ट प्लेअर पहिल्याच बॅटिंगसाठी फील्डिंग टीमने इम्पॅक्ट प्लेयर दिसू शकतो रत्नागिरी फायटर्स टीमच्या टीम मध्ये खेळताना. दुसरा इनिंग पूर्वार्धात बॅट्समन इम्पॅक्ट वापरला नाही परंतु गोलंदाजी येताना उतारतामध्ये तो इम्पॅक्ट प्लेयर अखेरकार समाविष्ट केलाय रत्नागिरी फायटरने दुसऱ्या इनिंग मध्ये. महेश पारकर विदर्भ वायकिंग कडून आणि दुसरा कोण अभिजित कांबळे आणि महेश पारकर. आणि गोलंदाज भार घेऊन होतो रत्नागिरी फायटर्स कडून फाईट करण्यासाठी रमेश मस्के पॉवर प्ले मध्ये इन ऍक्शन. लेट स्टार्ट टू गेम. जाऊया पाहूया 39 टार्गेट रत्नागिरी फाईट करताना फाईट येईल काय दमदार.
आणि जी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवेल काय त्यासाठी जाऊया आणि पाहूया खेळ. पहिला दिवस रात्री SSPL सीवूड प्रीमियर लीग 2024 पर्व 8. उपस्थित लाडक्या प्रेक्षक पुन्हा एकदा या स्पर्धेत सरसे स्वागत आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जोडलेत आतापर्यंत पाहताना मॅचेस त्याही प्रेक्षकांच्या हृदयातून स्वागत. पहिला ओट टाकण्यासाठी रमेश मस्के लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू दमदार ऑफ ड्राईव्ह केलं डिपेशन होता शत्रक्षण येतं फील करे सिंगलने सुरुवात केली. महेश पारकरने खातं खोललं बॅटमधून स्वतःचं खातं खोलून दिलं टीम विदर्भ वायकिंग. बिनगडी बाद 39 धावांचा माप्पा कमान 6 ओव्हरची मॅच. त्यापैकी पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये इन ऍक्शन गोलंदाज रमेश मस्के. एक डीप एक्स्ट्रा का 38 च्या बाहेर एक काऊ कॉर्नर बॅकफुट वर करताना स्क्वेअर ऑफ द पॉइंट स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त सिंगल बॅड लक. अभिजित आणि महेशनं पहिल्या चेंडूवर खातं कोळलं स्वतःचं वैयक्तिक 1 ने आणि धावा मात्र विदर्भ बायकिंग बिनगडी बाद 2. मॅच बॉल आलेला आहे. हेडलीनं खेळल्या जाते ते हा लीगच्या मॅचेस. पहिल्या मॅच पासून हेडली जे टेनिस बॉलच्या वेगाचा वापर केला कमी वेगाने पळतो डेफिनेटली म्हणून जेवढे षटकार मात्र पाहायला मिळायला पाहिजे होते ते षटकार मात्र आजच्या दिवसात दिवस रात्रीमध्ये पाहायला मिळाला नाही. बॅकफुटवर मार्केट त्याने पुन्हा एकदा गोशांक क्षेत्रात सिंगल मिळते. हे बॅटमधून अभिजितचे दुसरी सिंगल टोटल 3 वर पोहोचलाय या सिंगलने विदर्भ वायकिंग. 39 धावांचा मापक कमान 6 ओव्हरची मॅच. शेवटची ही मॅच दुनिया रोशनीमध्ये फ्लड लाईट्स मध्ये खेळलं जातं. SSPL 2024 पर्व 8. स्ट्राईकला आहे अभिजित आणि गोलंदाजीवर रमेश मस्के लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. टायमिंग डाऊन द बॉल क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका. इथे बाउंड्री क्लिअर करताना टप्पा लॉंग ऑन क्लिअर करताना सिमेरेशच्या बाहेर 4 रन. बेहतरीन स्ट्रोक अभिजितच्या बॅटमधून. अभिजित कांबळे प्रॉपरली स्ट्रोक बॅकफुट वगैरे जागा बनवली आणि त्याला ऑन ड्राईव्ह केलं. मॅन्डेटरी पॉवर मला क्लिअर करताना अखेरकार एक नेत्रदेव चौकार. स्कोर पोहोचलाय चौकाराने 7 वर. डाऊन द बॉल झेल घेण्यासाठी येईल काय काऊ कॉर्नर झेल सुटलाय. पकडो काय जितो मॅच. खराब क्षेत्रक्षण आलेली संधी ती गमावली ती वाया घालवली. नतीजा हे झेल सोडणं तर मॅच सोडायला लागेल मित्रांनो. अगोदरच धावा कमी अगोदरच धावांचा दुष्काळ आणि या दुष्काळामध्ये जिथे पाण्याचं ते पाणी खूप मुश्किल असतं ते ताण भागवताना अखेरकार घसा कोरडा राहिला. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका अवे फ्रॉम द बाउंड्री थ्रू द पॉइंट अँड पॉइंट कव्हर सीमारेषा जबल लाजबा फटका. बाउंड्री आली दुसरी बॅटमधून साकारताना बॅट्समॅन अभिजित सुपर बॅटिंग यार. 2 सिंगल चौकार 2-4 झेल सुटला. किती महत्वाचा होता पहा कारण या पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या अर्थातच रमेश मस्केने 13. एक सफलता मिळवती ती राहिली कॅच ड्रॉप करताना लॉंगाच्या ठिकाणी बिनगडी बाद. लगेच इमिजिएटली बॅट्समॅनने घेतला हा मॅन्डेटरी पॉवर प्ले दुसरा. विजय रत्नागिरी फायटर्स कडून विनोदनं आणला अक्रमावरती या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये विजयला. कमालाची गोलंदाजी पाहिली कॅप्टन विदर्भाचा किंग कॅप्टन अली ज्याने 2 ओव्हर तळलं. 1 मेडन पहिला निर्धाव आजच्या दिवसानंतर पाहा मेडन 2 विकेट. पण त्याचा अखेर फिगर पहा नजर लागण्यासारखी देखणी फिगर आहे. अली विदर्भ वायकिंग किंग अशी गोलंदाजी केली. 2 ओव्हर 1 मेडन 2 धावा 4 विकेट. व्हॉट अ सटिक बॉलिंग परफॉर्मन्स कॅप्टन अली. फर्स्ट इनिंग 13 वर 0 गडी बाद. विजय तो गोलंदाजी मार्क पर मॅन्डेटरी पॉवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. शॉट ऑफ चेंडू बॅकफुट वर जॅक केला चेंडू जातो मिनू डाऊन द बॉल. इथे सोडणार नाही कारण पहिला सुटला होता दुसरा झेल मात्र अचूक टिपताना खेळी इथे समाप्त केली महेश पारकर. बॅक कॉट ऋतिक बॉल बाय सफलता विजयला. पहिल्या चेंडूवर अर्जित केली. पहिला ब्रेक थ्रू पहिल्या खात्यात टाकली पहिली विकेट.
मिळून दे टीमला पहिली विकेट. 1 गडी बाद 13. महेश परतलाय. गडी क्रमांक तो पहिला झटका विदर्भ बायकिंगला. महेश पारकर. ऋतिकनं झेल टीपला टाप एकदम टॉप टपाटक. सुरेख झेल टीपला पहिली सफलता. 13 सद्यस्थिती बनवायची 39. 6 ओव्हरची मॅच. काय होऊ शकतं मित्रांनो. क्रिकेट इथं ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान. अनिश्चिततेचा खेळ आहे. बाकीकडे मूर्खपणात होईल. इंटरव्हल नंतर असे विकेट झटके लागले तर जी गत केली होती ना 7 गडी बाद 15 त्याची दयनीय अवस्था केली तर मॅच जमून बसेल का तेवढा हुशार कॅप्टन आहे. नेव्ह मध्ये कित्येक अशा मॅचेस केल्यात विनोद कोटेने. एवढ्या लवकर हार खाणार नाही. एवढे खांदे त्याचे झुकलेले दिसताना नाही. ही नेव्हर सरेंडर. लास्ट पर्यंत फाईट देण्याचे फायटरकडे ती गुणवत्ता ठासून भरली. प्रतिभावान असा कॅप्टन आहे विनोद कोटिया. पहिल्या चेंडून विकेट सफलता. 13 अल्ली आला. व्हेरी डेंजरस मॅन. इज अ परफेक्ट ऑलराऊंडर अँड टीम कॅप्टन बाय विदर्भ बायकिंग. इजाजी सोलकर एका बाजूला रत्नागिरी फायटर्सचे सन्मान्य मालक आहेत. दुसऱ्या बाजूला संघ मालक म्हणून सतीश कडू जे विदर्भ बायकिंगचे. त्यांचा डान्स मात्र काय आकर्षित होतं. तारीफ करतो मी सतीश कडूचे. वॉट अ सुपरबली प्री लॉन्चिंग ट्रॉफी. त्यामध्ये तो नृत्य लाजबाब. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हवेत. डाऊन द बॉल. आणखी मी म्हटलं होतं अशी जी स्थिती झाली होती 17-7. बॅक टू बॅक 2 झटके. खराब स्थिती. 13 न आवडणारा कोणत्या टीमला आकडा घेऊन जाते 2 विकेट. 13-2 13-1 13-2. नाव बॉलर गोज टू द हॅट्रिक नाव. सुवर्ण संधी. आतापर्यंत हॅट्रिक झाली नाही 3 मॅच मध्ये. ती हॅट्रिकची संधी मात्र सरळ समोर आहे विजयच्या. हे ऑन द हॅट्रिक नाव. 13-2. काय होऊ शकतं. क्रिकेट हा सरड्याच्या रंग बदलणाऱ्या प्राण्याप्रमाणे हा क्रिकेट आहे. म्हणून क्रिकेट भारतामध्ये पुजलं जातं. क्रिकेटला त्यांच्यातील कसमकश त्यांच्यातील अनिश्चित भावते आमच्या प्रेक्षकांना. म्हणून तर चवीने अशा मॅचेस बघतात. लो स्कोर मॅच दिलचस्प. 13-2 बॉलर ऑन द हॅट्रिक नाव. बॅट्समन कोण आहे. रामचंद्र. कमबॅक करून दिलं होतं कारण 13 धावा जरी खर्च केले परंतु षटकाराने नंतर विकेटी 2 घेतल्या तर रामचंद्रने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर अतिशय चांगलं टाकताना जरी 13 धावा पण 2 विकेट घेण्याचा कारनामा केला पहिल्या इनिंग मध्ये रामचंद्र. तो बॅट्समॅन अली बाद झाल्यानंतर जो करिश्मा बॉलिंग मध्ये केला तो अलीला मात्र बॅटिंग मध्ये करता आला नाही. पहिल्या चेंडू सोनेरी भोपला. विनोद कोट्या कॅप्टन सोनेरी गोल्डन डकचा शिकार. तसंच अली ठरला कॅप्टन गोल्डन डकचा शिकार. वॉट अ को इन्साइडेन्स. योगायोग पाहला दोन्ही कॅप्टन 0 पहिल्या चेंडूवर. 2 गडी बाद 13. बॉलर ऑन द हॅट्रिक विजय. चान्सेस इवन द ट्रेन समोर हॅट्रिक बॉल घेणे 4थ्या क्रमांकावर येतं बॅट्समॅन रामचंद्र. व्हेरी क्लोज सिली पॉइंट टू प्रेशर ऑन द बॅट्समॅन. विजय ऑन द हॅट्रिक. बॅकफुट वर जाताना चेंडूला दिशा देणे. इथे हॅट्रिक होईल का. टीमची हॅट्रिक होऊ शकली असती रनआउट जर झाला असतं. जरी नावावर लागले असं पण टीमची हॅट्रिक अपेक्षित. जर चेंडू डायरेक्टली हिट तर कदाचित वेगळा निर्णय मात्र द्यायला भाग पडला असता ऑन फिल्ड अंपायरला. एक सिंगल मिळाली. 13-11 लवकर मात्र पुसून काढण्याचा प्रयत्न इथे यशस्वी. स्कोर जातो 14 विदर्भ वायकिंग. 14-2. ग्रेट क्रिकेटर. खूबसूरती क्रिकेट मधला एक माधुर्य देणार सुखावणारा हा फटका. शरीराचा किती जवळ पण पाहण्यासारखा. नेत्रदीपक पुश केलं होतं पॉइंटच्या ठिकाणी. सिंगल मात्र मिळालं नाही. काय सुरेख गोलंदाजी चालले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इन ऍक्शन विजय. पहिला विकेट दुसरा विकेट सिंगल. फक्त 4 चेंडू अवघे सिंगल. 2 झटके दिलेत पहिल्या दुसऱ्या चेंडूवर विजयने. ओ हो कडक बेधडक नादखुळा निर्माण करणारा स्ट्रोक प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलं. क्लिअर करताना दॅट इज अ स्टँड ऑन डिलिव्हर. सुपर्ब टायमिंग यार. क्रिकेटचा दर्जेदार फटका बॅट मधून येताना कमाल केली अभिजितने. कारण 2 चौकार 1 षटकार. झेल किती महत्वपूर्ण होता पहा. याच अभिजितचा झेल सुटलेला होता. तो होता फक्त आणि फक्त 6 आणि त्याच्यानंतर मीठ सोडण्याचं काम केलं. धावसंख्या 20 इथून अजून 19 धावांची आवश्यकता. 39 आव्हान. इथून 19 धावा. हे आव्हान समीकरण मात्र उर्वरित राहतं जिंकण्यासाठी मॅच. ऑफसाइड ऑफ चांगली गोलंदाजी चांगला बॉल.
इथून खेळ संपतो दुसऱ्या ओव्हरचा 2 ओव्हरचा मॅन्डेटरी पॉवरचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर पर्यंत खरपूस समाचार घेताना 20 वर 2 गडी बाद असं सडेतूर उत्तर दिले. 39 नंतर पिछा करताना विदर्भा वायकिंगने रत्नागिरी फायटर्स. आता 24 चेंडूचा खेळ बाकी. 24 मध्ये 19 धाबा. बॉल जास्त धाबा कमी. बऱ्याच वेळेला पाहतो धाबा जास्त असताना बॉल चेंडू. इथे वेगळे रूप आहे, इकडे वेगळं समीकरण आहे. इथे बॉल जास्त आहेत 24 आणि 24 मध्ये 19. कोण आता बॉलर? क्रिश फर्नांडिस. 24 चेंडू आणि 19 धावा. 24 गेंदे 19 रन. समोर खेळण्यासाठी नवीन बॅट्समन रामचंद्र पण कमाल केली यार. लो स्क्वेअर मॅच मध्ये काय ड्राईव्ह सीट ड्राईव्ह करताना बॅट्समन अभिजित प्रॉपरली बॅटिंग यार. कॅचेस सुटला ना तेव्हापासून सुसाट सुटलाय. 18 वर खेळतो. 6 वर ड्रॉप केलं होतं. तदनंतर चौकार षटकार 2 अशा 18 धावा खेळतोय. 8 चेंडू मध्ये 18 वर. ताबडतोब खेळी मात्र सजवलेले आहे. आघाडीला येताना महेश पारकरच्या बरोबर अभिजितने. नाईस बॅटिंग बाय अभिजित. आता 24 चेंडू मध्ये फक्त 19. काही होऊ शकतं. आकडे बदलू टाकण्याची करामत करू शकता फक्त आणि फक्त गोलंदाज. गोल्डन आर्म ज्याप्रमाणे गोल्डन आर्म गोलंदाजी पाहिली आपण आलीची तशी अपेक्षा आहे इतर गोलंदाज विनोद कोटियाला का तो गोल्डन आर्मचा गोलंदाज दिसेल आणि जिथे आपण बॅकफुटर आहे तो फ्रंटफुट दिसेल. रामचंद्रच्या बॅट मधून षटकार. चेंडूला गायब. रामचंद्रच्या बॅट मधून हा बुलंद ब्लास्ट. दर्जेदार फटका. षटकाने धावसंख्या आणखी मात्र वाढली जाते. विदर्भ वायकिंगची 39 ला उत्तर देऊन 2 गडी बाद. आता मात्र स्कोर पोहोचले 26 वर. आता फक्त 13 धावांची आवश्यकता. 23 चेंडू आणि 13. मॅच सोपी केलेली आहे पण अजून जिंकलेलं नाही कारण कोणता टीम अजून हरलेला नाही. शेवटची मॅच आहे. दुसऱ्या रेसने फ्लड मध्ये चाललेलं एक दर्जेदार देखणी स्पर्धा. देखणी प्रीमियर लीग SSPL. जसे फुलटॉस होती कावो कॉर्नर डाऊन द बॉल परंतु इथे जाईल सरळ हातामध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण पकडो काय जीतो मॅच. त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप गलतिया करते. गफलत झाली. चल निर्णय अजून अंपायर प्लीज. 4 रन. खराब 2 कॅचेस. ते 2 झेल अतिशय महत्वपूर्ण होते. मोस्ट इम्पॉर्टंट होते. 2 संधी चालवून आल्या पण ते बाया घालवल्या. नतीजा 4 धावा तर मिळालं. विकेट सुरक्षित. आता 30 पोहोचलाय. इथून बनवायच्यात फक्त आणि फक्त 9. 22 चेंडू आणि 9. लेफ्ट हँड उर्दू विकेट. गुंड्या टप्पा बनल्या चेंडूने घेतलेलं वलन. लाईन मिस केली. नाईस क्षेत्ररक्षण पहा कारण नॅचरल आउटस्विंग बॅटची कडा लागल्यानंतर स्लीपला तैनात केले. गुड कॅप्टन्सी बाय विनोद कोटिया. खराब प्रदर्शन राहिलं क्षेत्ररक्षण. वेगळा दृश्य पाहायला मिळत का ते 2 विकेट कारण 6 बाद होताना दिसला असता अभिजित पण तो झेल सोडला. त्याच्यानंतर माझा ताबडतोब फलंदाज केला अभिजितने. धावसंख्या वाढवली वेगाने अभिजितने. पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू. एक चौकार एक षटकार आले बॅट मधून रामचंद्रच्या. तो वैयक्तिक खेळतोय 11 वर आणि टीम आहे ते 30. 9 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 22. 20 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 9 धावा. पहिला षटकार चौकार डॉट डॉट. 5वा चेंडू गुण बॉलिंग मार्क पर आहे क्रिश. लेफ्ट हँड उर्दू विकेट. एक स्टायलिश नो बॉल. ओ माय गॉड. स्कीड झाले. जे रिटिंग बॉलिंग क्रीज आहे ना त्या बॉलिंग क्रीजला मात्र ओलांडून गेला. ओव्हर स्टेप आणि तिथे पाहिलं अंपायरिंग. गुड क्लेवर अंपायरिंग बाय विजय पाटील फ्रॉम तुर्बेगाव. फ्री हिटचा चेंडू जाऊ एक अर्जित केली जाईल. 31. आता 20 मध्ये केवळ फक्त 8 धावा. 20 गेंदे 8 रन. शेवटच्या दुसऱ्या रचनेमध्ये चाललंय क्रिकेट. 4 मॅचेस आणि चौथी मॅच मध्ये खेळत होती आहे शेवटची. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. पण पुन्हा एकदा चूक झाली. विकेटच्या पाठीमागे आणखी सिंगल मात्र वेगाने चेंडू टाकला. अक्षर जीव ओतून गोलंदाजी परंतु चुका राहिल्या. चुका केल्या खूप मैदानामध्ये फिल्डरने आणि तेच भोवल्या रत्नागिरी फायटर्सला.
फाईट चांगली चालू होती बॉलरची, पण ती फाईट करताना ती फाईट देताना थोडेसे कमी पडले फिल्डर. नतीजा आणखी एक सिंगल येते. स्कोर मात्र पोहोचले 32 वर. आता 7 धावांची आवश्यकता. एकूणच चेंडू आणि 7 धावा. दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला. कार्यसम्राट माजी नगरसेवक विशाजी डोळस प्रेझेंटेड SSPL 2004 पर्व 8. चांगला स्ट्रोक. आणखी एक सिंगल आली. धावसंख्या पुढे डॉट आलेला, माफ करा. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ येते समाप्त. राहिला 3 ओव्हरचा खेळ. या 3 ओव्हर मध्ये अर्थात 18 चेंडू मध्ये केवळ आणि केवळ फक्त 8 धावांची आवश्यकता. 7 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी टार्गेट या प्रीमियर लीग SSPL चा नियम आहे. कंपल्सरी टार्गेट म्हणजे येणाऱ्या 18 चेंडू 7 धावा काढाव्याच लागतील विदर्भ वायकिंग. लो स्कोर त्याच्यानंतर सोडलेल्या 2 कॅचेस इज अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. मॅचला बनवण्यामध्ये हे झेल सुटलेले खूप कारणीभूत आहेत. फटका चांगला मधोमध घेतला आणि चेंडूला फेकून दिले. काऊ कॉर्नर केंद्र मिळाला षटकार. लाजबाब षटकार. ओ वेगळ्या स्टाईल मध्ये जम्पिंग करताना खेळपट्टीवर 1 धावांची आवश्यकता. नाव स्कोरेज लेवल. चला उडी मारली हरकत नाहीये. अभिजितची बॅटिंग अफलातून राहिली. अभिजितचा तो 6 वरती सोडलेला झेल, त्याच्यानंतर त्यांनी मारलेला 1 चौकार 2 षटकार. 24 वर पोहोचले अभिजित. 2 चौकार 2 षटकार. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. हा झेल कदाचित सोडला असं वेगळं रूप प्रेशर बनलं होतं मॅच मध्ये. अभिजित विकेट जिंकली सर. नाव स्कोर अवघी 1 सिंगलची आवश्यकता फक्त सिंगल. आणि इथे सिंगल अर्जित केले. मॅच फिनिश. तब्बल मॅच इथे जिंकली 16 चेंडू आणि 8 गडी सिलेक्ट होऊन मात केली. शेवटची दुसऱ्या शेवटची मॅच खिशात टाकताना विदर्भ वायकिंग. वेल्डन विदर्भ वायकिंग. जो सतीशजी कडू यांचं टीम आहे, तर हार्ड लक इजय जसोलकर जो टीम आहे इजय जसोलकर रत्नागिरी फायटर्स. बरोबर उद्या भेटूया. बरोबर 1 वाजता रिपोर्टिंग करायचं. 1:30 वाजता पहिला चेंडू पडेल दुधिया रोशनीमध्ये. दिवस रात्रीचा खेळ आपण उद्या पाहूया. शांत राहा, सुखी राहा, सुखी राहा असा संदेश देतोय SSPL 2024 पर्व 8 मध्ये. आणि इथून रजा करतोय. उद्या भेटूया बरोबर. संपूर्ण टेनिस क्रिकेट .in च्या संपूर्ण टीमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. टगोबा सावंत आमचे राम यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करताना 3 अंपायरचे मनपूर्वक आम्ही आभार करताना इथून रजा घेतोय. का उद्या भेटूया बरोबर 1 वाजता रिपोर्टिंग असेल. दुसरा दुसऱ्या खेळ पाहण्याचा SSPL 2024 पर्व 8. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस अली डिक्लेअर प्लेअर ऑफ द मॅच. टीम कॅप्टन ज्याने 2 ओव्हर टाकताना अवघी सिंगल दिली बली. आणि सिंगल 2 धाबा दिल्या. 1 मेडन 2 ओव्हर 1 मेडन 2 धाबा आणि 4 विकेट. तर टीम कॅप्टन अली ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. प्लीज अली. विदर्भ वायकिंगचा किंग प्रमाणे त्याने गोलंदाज टाकले आणि त्याला सन्मानित केलं जातं आजच्या शेवटच्या मॅच मध्ये. हिरो प्लेअर ऑफ द मॅच. 2 ओव्हर 1 मेडन अवघ्या 2 धाबा आणि 4 विकेट. टीम कॅप्टन वायकिंगचा किंग ठरला प्लेअर ऑफ द मॅच. चला आली आपल्याला यायचं आहे. सुपर यार. द मॅग्निफिसंट पेस ऑफ बॉलिंग आहे. कडक बॉलिंग यार. संजय कदम यांना मी विनंती. येस रॉयल चॅलेंजर्स कोकण